महाराष्ट्राचा वैभव आता जसा महाराष्ट्र दिसतोय असाच महाराष्ट्र आधी होता, असाच होता। तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र संपला होता। 12व्या शतकात महाराष्ट्राचं वैभव फार सुंदर दिसत होतं। 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचं होतं, कारण 12व्या शतकात माऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करत होते। माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता ते ही पैंजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविना या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी। आळंदीत माऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करत होते। पंढरपुरात वारकरी धारकरी नाचत होते। पकवाजांचा आवाज होता, मृदंगाचा पकवाजाचा आवाज होता, टाळांचा आवाज होता, भजनानंद होता, नामस्मरण होतं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र वैभवशाली दिसत होता। घरासमोर तुळशी वृंदावन दिसत होतं, बगड्याचा रंग गडद झाला होता आणि दिल्लीच्या तख्ताकडे सह्याद्री, दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेनं पाहत होता। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं वैभव फार सुंदर दिसत होतं। घरासमोर हे तुळशी वृंदावन होतं, मंदिरात ते देव आणि मंदिर खऱ्या अर्थानं फार सुंदर दिसत होती। पण कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली। हर दिवसा ढवळ्या तुळशी वृंदावन नष्ट झालं, मंदिर उद्ध्वस्त झाली, मंदिरातली देव उद्ध्वस्त झाले। अरे कोण रोकल हे वादळ? हे अल्लाउद्दीन खिल्जीचं वादळ कोण रोकाल? हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज होती दादा, हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज होती। महाराष्ट्र चिराडला गेला, महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला। आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज चहूबाजून येऊ लागला। रय शांत झाली, शेतकरी शवालदिल झाले, तुळशी वृंदावन उद्ध्वस्त झालं। आणि मग कोण रोकल? 288 वर्ष दादा, 288 वर्ष महाराष्ट्र उद्ध्वस्त केला। अरे तुडवला गेला महाराष्ट्र, संपला महाराष्ट्र। आणि मग आता कुणाची तरी गरज होती महाराष्ट्राला। अरे कुणाची तरी कोण्या भगव्या धारकाची गरज होती, तो महाराष्ट्र उभा करणार होता। आणि मग फार प्रतीक्षा करावी लागली। 288 वर्षाची ब्रह्म एकनाथ महाराजांनी पैठणमध्ये आवाज दिला, ए बये अरे काय चाललंय? आई तुळजा भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, काय चाललंय महाराष्ट्रात? दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत तुटत चालली। अरे कोण रोखणार हे वादळ? कोण रोखणार बये वादळ? हे वादळ रोखायला आता एका वादळाची गरज हवी आहे बये। हे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई तुळजा भवानी, वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका माता, तुला दार उघडावं लागल। आज जर दार नाही उघडलं, आळंदी निवासिनी तुला दार उघडावं लागल। ए नेवासा निवासिनी तुला दार उघडावं लागल, पंढरपूर निवासिनी तुला दार उघडावं लागल। हे बये 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 अरे बये तुला दार उघडावं लागल बये। दार उघड बया, 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 दार गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी 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 गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी 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 आम्ही आंबेचे गोंधळी 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 नामी आंबेचे गोंधळी 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 नामी आंबेचे गोंधळी 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 आम्ही आंबेचे गोंधळी 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 नामी आंबेचे गोंधळी 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 आम्ही आंबेचे गोंधळी दारू उघड बया, दारू उघड, दारू उघड बया, 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 तुळजा भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी हे बये दारू आणि आवाज झाला भयन दारू थोडा हळू चाट लावा ते चाट भयन दारू थोडा एक भयन दारू घडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये। उस्मानाबाद नाही धाराशिव, अहमदनगर नाही अहिल्यानगर आणि औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर। इस भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा। तिरंग्याला सैल्यूट करावा लागेल।
भगव्याला नमन करावं लागेल, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना मानावं लागल, तर महाराष्ट्रात राहावं लागल। हा महाराष्ट्र ऐरागऱ्यांचा नाही आहे, हा महाराष्ट्र उभा केलाय कोणी? वीर सावरकरांनी महाराष्ट्र उभा केलाय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी महाराष्ट्र उभा केलाय। ऐका सजना हो, विषय जाती धर्माचा नाहीये। जिथं छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र येतं तिथं 18 पगड जाती उभ्या राहतात। काहींनी त्यांच्या स्वार्थासाठी जातीत महापुरुष अडकून घेतले, आम्हाला बोलावं लागल। आणि आज जर नाही ना बोललो गड्या, मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही। माझा आवाज स्पष्ट येतो, एक एक पकवास ठेवायचा। आज जर बोललो नाही तर खऱ्या अर्थानं मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही। ज्यांनी त्यांनी त्याच्या स्वार्थासाठी खऱ्या अर्थानं जाती धर्मात महापुरुष अडकून घेतले। कोणी म्हणतं छत्रपती शिवाजी राजे माझे, कोणी म्हणतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचेत, कोणी म्हणावं खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय आमचेत, कोणी म्हणावं खऱ्या अर्थानं सावता महाराज आमचेत, कांदा मुळानं भाजी अवखी विठाबाई माझी। आणि कुठं परमार्थ केला? सगळी माणसं एक होती सज्जना हो। राजकारण्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी महापुरुष अडकून घेतलेत। आपण सजग होणं लय गरजेचं आहे। लोक काठ्या दगडी आणून ठेवतात आणि आपण आपले डोके फोडतोय। अजून बी काही शिवचरित्रकार आहेत जे म्हणतात मुस्लिम समाजाची माणसं नव्हती स्वराज्यात। काय अभ्यास केला मग यांनी शिवचरित्राचा? अरे दाखलेत मुस्लिम समाजाची माणसं होती शिवचरित्रात। छत्रपती शिवाजी राजांच्या समोर सोबत मदारी मेहतर होता, एक एक माणूस होता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला बळकटी देणारा। धनगर समाजाचा महादेव धनगर होता, माळी समाजाचा ज्ञानोबा माळी होता। ही माणसं होती स्वराज्यासोबत। मला असं वाटतं आम्ही जर हिंदुत्वाचा अजेंडा समोर घेऊन चालतोय ना, तर हिंदुत्व आम्हाला कळलं पाहिजे। आमची हिंदुत्वाची व्याख्या चुकायला लागली आहे। आम्ही हिंदुत्व म्हणतो आणि नवरात्राच्या कार्यक्रमाला बायकांना नाचवण्याचा कार्यक्रम ठेवतो, हे एक आमचं हिंदुत्व म्हणतो। आम्ही जर हिंदुत्व म्हणतो आणि गणेशोत्सवाला एकाच गल्लीत 10 गणपती बसवतो, हे का आमचं हिंदुत्व? अरे हिंदुत्व म्हणजे खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्भावे, सगळी माणसं एकत्र मिळून पुण्या ज्ञानाने नांदावे, हा धर्म आहे। आणि मी अखंड महाराष्ट्राला आव्हान करत, तुम्हाला जर जातीय सलोखा पाहायचा असेल तर खरंच घोसापुरीमध्ये या गड्या, इथं जातीय सलोखा आहे। इथं माणसं गोळ्या मेळ्याने राहतात, इथं जात धर्माचा विषय नाहीये। उगाच आता सरपंच तुम्ही फारुक भाई म्हणून मी बोलत नाही, मी रोजच कीर्तनात असं बोलतो। मी धर्मावर अतिशय परखड बोलणारा माणूस आहे। अफजल खान मारला म्हणजे मुस्लिम समाजाचा विषय नाही, इथं ती प्रवृत्ती होती आया भगिनींवर वाईट नजर टाकणारी, त्याचा कोथळा शिवरायांनी काढला होता। तिथेही जात धर्माचा विषय उभा राहिला सज्जना। दिसली का माझ्या चेहऱ्यावर बघून जात? माझ्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी आणि मुक्ताबाई आहे। लक्ष देऊन ऐका, आम्ही जात धर्मपंथ जाऊन काम करतो। अरे काही नाही, महाराजांनी असा महाराष्ट्र उभा केला ना, शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वाण, आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते। काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून। त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, आणि आनंदाने नांदत होता बांधित होता मस्जिद येथे आणि येथे मंदिर, आणि अशा नराच्या पुतळ्या पायी झुकते माझी मान, आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। हा महाराष्ट्र खरा आहे। असा महाराष्ट्र उभा करण्याचं स्वप्न आईसाहेब जिजाऊंनी पाहिलं, आणि बयन दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये भूमपरांडा। महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं जाग आली होती। मासाहेब जिजाऊंना दिवस गेले भूमपरांड्यामध्ये, बयन दार उघडलं, पुत्र व्हावा आईचा गुंडा, ज्याचा ती लोकी झेंडा। महाराज साहेब सांगतात, महाराणी साहेब शहाजी राजे सांगतात, महाराणी साहेब पुत्र व्हावा आईचा गुंडा, ज्याचा ती लोकी झेंडा। असा पुत्र जन्माला घाला, आदिलशाही निजामशाही कुतुब डच फ्रेंच मुघल यांच्या मानगुट्यावर बसल, आणि पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर फडकवल, असा पुत्र जन्माला घाला। आणि मग तो दिवस महत्वाचा होता। महासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले, महासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले। डोहाळे लागले कशाचे ऐका, आजूबाजूनी आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येतोय। गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी शिवनेरीवर आहे। आईसाहेब जिजाऊंना शिवनेरीवर नेण्यात आलं। महाराज साहेब सांगतात, महाराणी साहेब आपण शिवनेरीवर सुरक्षित आहात, इथं दुश्मन येणं पण सोपं नाही। आई महाराणी साहेब इथं थांबावं। आणि मग डोहाळे लागले।
आजूबाजूने आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येत होता. मासाहेब सांगतात, ए लक्ष्मी, अरे या केविलवाणी चेहऱ्याने माझ्याकडे का पाहते? लक्ष्मी म्हणते, आई साहेब काय आंबट खाऊशी वाटतं का? महिला मंडळ डोहाळे गर्भाधान संस्कार होतात हिंदू संस्कृतीत आणि ते होतात 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. मासाहेब जिजाऊंवर गर्भाधान संस्कार सुरू झाले. रामायण श्रवण सुरू केला, भागवत श्रवण सुरू केला. भागवत श्रवण करत असताना कृष्णासारखा पुत्र जन्माला यावा, रामायण श्रवण करत असताना रामासारखा पुत्र जन्माला यावा. कारण रावण खऱ्या अर्थानं उन्माद करत होता, आता कंस खऱ्या अर्थानं उन्माद करत होता आणि या रावणाला आणि कंसाला मारण्यासाठी राम हवा होता, आता कृष्ण हवा होता. आणि आई साहेबांना वाटतं हा राम आता पोटात वाढत होता. कारण की प्रभु रामचंद्र ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है और ये भूमि सांता की नहीं, ये भूमि संतों की है. याद रखो, ये भूमि संतों की है. मासाहेब जिजाऊंचं तेज विलक्षण दिसत होतं. अरे कोणीतरी येणार याची चाहूल मात्र महाराष्ट्र देत होता. सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा झुकल्यासारखा वाटत होता, पण हा सह्याद्री उभा करण्याची जबाबदारी आईसाहेब जिजाऊंना घ्यायची होती. लक्ष्मी म्हणती, महासाहेब सांगा ना, डोहाळे कशाचे लागले? आंबट. महिला मंडळ डोहाळे आंबट खायचे का तिखट खायचे का माती खायचे डोहाळे लागतात? अहो माती खायचे डोहाळे लागल्यावर दगडू पोरग जन्माला येते. माती खायचे डोहाळे नाही लागले, माती खायचे डोहाळे नाही लागले. सांगा मासाहेब काय खाऊशी वाटतं? ए लक्ष्मी, आया बहिणीची इज्जत तुटली गेली आहे, मग सांगा ना आई साहेब काय खाऊशी वाटतं? लक्ष्मी म्हणते मला काही. लक्ष्मी सांगा आई साहेब. आई साहेब सांगतात, हे लक्ष्मी मला लागले डोहाळे. कोण म्हणलं लागलं नाही? मला लागले डोहाळे. मला घोड्यावर बैसावंसं वाटतंय, मला सिंहावर बैसावंसं वाटतंय, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समशेरी चालवावेसे वाटतात, मला समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनी उडवत पुन्हा एकदा हे स्वराज्य निर्माण करावंसं वाटतंय. स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले. आणि दिवस जवळ आला, दिवस जवळ आला. फाल्गुन वैद्य तृतीया, फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीकडे महाराष्ट्र पाहत होता. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज आला, शिवनेरीतून आवाज आला. सनई चौघडे वाजत आले. खऱ्या अर्थानं पाना फुलांना भर आला आणि महाराष्ट्र उज्ज्वल भविष्य खऱ्या अर्थानं महाराष्ट्र जबरदस्त दिसत होता. आणि मग कुणीतरी आवाज दिला, शिवनेरीवर जन्माला आला. आणि कोण जन्माला आला? काळांचा काळ, खऱ्या अर्थानं मुघलांचा कर्दन काळ. आदिल, निजाम, कुतुब, डच, फ्रेंच यांना सगळ्यांना लोळवणारा आणि अंतकरणातून समाजाची सेवा करणारा, रयतेसाठी जीवाशी खेळणारा हे खऱ्या अर्थानं तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला. आणि महाराष्ट्राला आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला. अरे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण अंदा घरी आणि आनंदल्या नरनारी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. महाराजांचं जीवन या ठिकाणी समर्पित झालं स्वराज्याला. आणि राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. मासाहेब जिजाऊंच्या विद्यापीठात शिवराय खेळे शिकले. एकदम बारीक आवाज ठेवायचा. ही शेवटची काही मिनिटं शिल्लक आहे सज्जना हो. एक लय महत्वाच्या विषयाला स्पर्श करतोय. छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले आणि महाराष्ट्राला एक वेगळं वलय निर्माण झालं. राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. शोभा, आज तुझा पहिला विवाह करण्याचा आम्ही ठरवले. लक्ष देऊ नका पोरांना, आता तुमच्यासाठी सांगतोय स्पेशल. राजा म्हणतात, महासाहेब वयाच्या 10व्या वर्षी, थोडा आवाज ठेव मला. राजा वयाच्या 10व्या वर्षी राजांचा पहिला विवाह झाला. आपली 35 वर्षाची अजून रेंजला नाहीत, त्यांना कळानच काय करायचे. ते ज्योत घेऊन जाते 90 जिंगाटी. अशी वैरी शिवजयंती साजरी होती तेव्हा. राजे तुम्ही पुन्हा जन्माला, राजे पुन्हा जन्माला, तू बाबूने आणती नाही सगळी. अरे काय महाराष्ट्र आहे खरंच. या शिवजयंतीला असं वाटलं गड्या डीजेवर पोरं नाचत होती. नाचावी चला आम्ही म्हणतो, म्हणून मी त्यांच्या बाजूला गेलो, मी उभा राहिलो नाचायला. मला वाटलं मी बी नाचतो गड्या, राजांच्या विचाराची ताकद अवतरली म्हणून. ते अशी बे भानून नाचायला लागली. त्यांच्या बाजूला गेल्यावर कळले 90ची ताकदी जिंगाटीत. अरे थोर महात्मे होऊन गेले आणि विचार त्यांचे पहा जरा, आपणही त्यांच्या सम व्हावे हाच बोध सापडे खरा. अरे काय दिलं त्यांनी आमच्यासाठी. वयाच्या 10व्या वर्षी शिवरायांचा पहिला विवाह. शिवा, तुला विवाह करावा लागल. बरं लग्न किती झालीत माहिती का?
8 लग्न झालीत प्रशांत महाराजांची 8 लग्न झालीत. हम दो और हमारे दो हे शिकायचं का राजा आम्ही तुमच्याकडून? याच्या मागे राजकारण होतं. माही साहेब जिजाऊ सांगतात शोभा तुला करावी लागतील 8 लग्न. आई म्हणती शोभा काय झालं? राजा म्हणतो आई अरे प्रजा काय घेणार आमच्याकडून बोध. तसं नवं शोभा, याच्या मागे मोठं राजकारण आहे. आणि खरं सांगू का, ज्याला राजकारण चांगलं करायचं ना खरंच त्यांनी छत्रपती अभ्यासायचे, खरंच त्यांनी छत्रपती अभ्यासायचे ज्याला राजकारण चांगलं करायचं. आणि 1 लाखातलं वाक्य बोलू का? राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. आता फारुखभाई माझा कुठला पक्ष नाही बरं का, पण राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. तुमच्या गावात 2 तास चांगलं कीर्तन करू शकतो, पण तुमच्या गावाचा विकास आमच्या हातात नाहीये. जी माणसं त्या कामासाठी नेमल्या गेलीत. विषय पक्षाचा नाही, माणूस चांगला आहे ना, मग त्याच्या पाठीमाग आम्ही बळकटी दिलीच पाहिजे, गड्या उभं राहिलोच पाहिजे. हे आमचं परम कर्तव्य. कारण ज्याचा देह समाजाच्या कामाला आला तो गेल्यानंतर जिवंत राहिला. आमच्या फारुखबाईंच्या आई साहेब गेल्या, त्यांच्या जीवनात फार मोठं दुःख असेल. मातृत्व काय असतं ना हे आई साहेब जिजाऊंकडे पाहावं. जिंदगी मिलना ये भाग्य की बात है. तुमच्या आईंसाठी सांगतो, मृत्यू होना ये समय की बात है, लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. गेल्यानंतर माणसं जिवंत राहतात. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तर समाजासाठी जी माणसं चांगलं कार्य करतात ती किमान 50 ते 100 वर्ष उभ्या आयुष्यात जिवंत राहतात प्रत्येकाच्या हृदयात. ऐका सज्जन हो, हे सांगायचं तात्पर्य काय, लई शॉर्ट लाईफ आहे गड्या, लई शॉर्ट लाईफ आहे. काय कधी कुणाला होईन सांगता येणार नाही. पोरांना तुमच्यासाठी सांगणार आहे स्पेशल, ऐका गड्या तुम्ही. मला असं वाटतं या कीर्तनातून 5 जरी पोरं त्यांनी उभारी घेतली ना गड्या तरी सप्ताह यशस्वी झाला. आम्हाला लई फार मिळवायचं नाही काही वेगळं याच्यातून. प्रशांत महाराज 5 मुलं तरुणांना असं वाटलं ना उभारी घ्यावी. शोभा तुला करावी लागतील 8 लग्न. राजा म्हणतो आई साहेब अरे शोभा याला राजकारण म्हणतात. तुला माहिती नवं, जाधव घराणं, सिंदखेड राजा, जाधव घराणं, निंबाळकर घराणं, मोहिते घराणं, मोरे घराणं, गायकवाड घराणी, सगळी घराणी एकत्र केली. प्रत्येक घराण्यात एक कन्या केली. राजा म्हणतो आई याला राजकारण. शोभा आता यातला एकही माणूस मुघलांना फितुरी करणार नाही, शेवटपर्यंत स्वराज्यासाठी एकनिष्ठ राहतील. आता ही तुझे नातेसंबंधात जोडले गेली माणसं. राजा म्हणतो आई मानलं गड्या तुला, खरंच याला राजकारण म्हणतात. राजकारण शिकवलं मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजांना. पहिला विवाह झाला वयाच्या 10व्या वर्षी, पहिला विवाह झाला. मी का म्हणलो, एखाद्याला वाईट वाटलं असेल, महाराज म्हणतात वयाच्या 35व्या वर्षीची अजून रेंज नाहीत. हे खरे, आपल्या आई वडिलांनी लय कष्ट केले पोरांना आपल्यासाठी. अरे लय कष्ट केले म्हाताऱ्यांनी. तिला त्यांना ते दिवस दाखवायचे ना गड्या. एक दिवस त्यांची मान ताट झाली पाहिजे समाजासमोर. तुम्हाला माहिती नाही लय खडतर प्रवास तिथून इथपर्यंत आणले. अजून सांगू का, इथं बसलेल्यांच्या आधीची घरे छपराची होती हो. आता बंगले असतील, मी जी कंटिन्यू ठेवायची बाळा, आता बंगले असतील, पण नारायण गुरुजी आधीची घर छपराची होती. कुणी पण इमॅजिन करत त्याच्या लक्षात येईन. वरतून घर गळत होतं. आमच्या म्हातारीने म्हणजे आमच्या आईने प्लॅस्टिकची पिशवी टाकली आमच्या अंगावर. तुमच्या माझ्या आईचं सांगतो गड्या, एक थेंब लागून दिला नाही गड्या. काय वाटलं सर, शेतात जाताना तिचा पाय थरथर कापत होता. डॉक्टर म्हणतात आजी अरे त्रास होईल तुला. आजी म्हणते डॉक्टर बरं तिला पळतंय माझं पोरग, लई बाई आणि का पळायला. तुम्हाला माहिती नव्हतं ते पहिला नंबर काढणार आहे, आता पोलीसच होणार आहे बघा ती. आता काय 2-4 दिवस काम कष्ट करायचं, त्याचा रिझल्ट येणार आहे. आता फक्त पोराला बूट घेण्यासाठी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. ऐका सज्जन हो, पहिला विवाह झाला छत्रपती शिवाजी राजांचा निंबाळकर घराणं. फलटणचं सातारा फलटण. मुधोजी तुमची कन्या गडावर घेऊन या. मुधोजी निंबाळकर सांगतात आई साहेब आमचं काय चुकलंय का? मी तुमच्या समोर मातृत्व आणि पितृत्व 1-1 मिनिटाला 2 गोष्टी उभ्या करणार आहेत. या फक्त मी हे सांगायला नाही आलो मी तुझ्यासाठी जीवन जाळले तुने नाही पाणी पाहिजे. एवढ्या लांबून मला यासाठी बोलवलं नाही. हे राहिलं बघा ओव्हर टाइम घेत का, ओव्हर टाइमचे पैसे नाही मला मिळायचे. पण माझी काय इच्छा आहे, एवढ्या लांबून झालोय ना गड्या, ते वरचे काही मिनिटं घेऊ द्यात. डोळे भरून आले महासाहेबजी जाऊनचे. मुधोजी कन्या गडावर घेऊन या. मुधोजी निंबाळकर कन्याला गडावर घेऊन आले. तुरु 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 चालत कन्या चालत गेली. आणि जिथं छत्रपती शिवाजीराजे तलवार चालवतायत तिथं निंबाळकरांची कन्या उभी राहिली. निंबाळकर म्हणतात ए
त्या कन्येचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर शंभूराजांच्या आई साहेब. जबरदस्त रणरागिनी, जबरदस्त चेहऱ्यावर तेज, अशी उभी राहिली सई. मुदोजी म्हणतात सई बरखास्त करतील स्वराज्यातून आपल्याला, असं नवं बघायचं. सई म्हणते आबासाहेब आम्हाला यांच्यात काहीतरी गमक सापडले. लहान आहे सई, तशीच गडकन फिरली आणि तुरु तुरु चालत गेली. आई साहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसते. आता मात्र मुधोजींना वाटलं संपलं सगळं. मुधोजी म्हणतात सई राष्ट्रमाता राजमाता नवे नवे स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ आहेत, पहिला मुजरा कर. सई म्हणते आहो साहेब आमचं चुकलंय वर का, पण खरं सांगू का ते बाहेर तलवार चालवतायत ना, ते शमशेर चालवतायत, ते दांडपट्टे फिरवतायत ना, आम्हाला वाटतं ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती शिवाजीराजे छत्रपती होणार आहेत, हे आम्हाला वाटतं आई साहेब. हे मासाहेब जिजाऊंचे डोळे भरून आले आणि कडकडून मिठी मारली आई साहेबांनी. मुधोजी कन्या हुशार आहे बर का. सई म्हणती आई आम्हाला त्या छत्रपतींशी लगीन करायची. शिवबाला असं उभं केलं. राजा अरे बघ याचं सई नाव आहे, हे शेवटपर्यंत तुला संघर्षात साथ देईल, हे स्वराज्य उभारण्यात शेवटपर्यंत सई देशील नव. सई म्हणती हो आई साहेब आम्ही शेवटपर्यंत महाराजांच्या सोबत असेल. हृदय भरून आलं. शिवराय सांगतात आई अरे कशा पाहिजे एवढा 8 तास करायचा. आई म्हणते शोभा तुला कळणार नाही, तुला सगळ्यात जीव लावणारी सईच बघ. मी वळखलं हिच्या डोळ्यावरनी. जसे आई वडील तसे आयुष्य सहचारणी बी लय महत्वाची बर का. ती शेवटपर्यंत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून संघर्षात त्याला साथ देते. तिची गरिबी सोड, तिची श्रीमंती सोडून, आई बापाची प्रेमाची श्रीमंती सोडून, ती सगळं सोडून आमच्यासाठी आली गड्या. ज्यांची सहचारणी नाही ना जिवंत त्यांना विचार काय दुःख आहे त्याचं. खरंच साथ दिली. मी अशी आजी बघितली, मी असा आजोबा बघितला, 80 वर्षाचे आजोबा बघितले. मला वाटतं खरं व्हॅलेंटाईन डे त्यांनी साजरा केला गड्या. निर्लोभ निष्काम अमर्याद प्रेम त्यांचं. 80 वर्षाचं माथं रडायला लागलं. आजोबाला म्हणलं आजोबा का डोळ्यात पाणी आलं. आजोबा म्हणतात काय नाही म्हातारीची आठवण आली. म्हणलं आता 80 वयात. म्हणले तसं नव महाराज, कोरोनाच्या काळात म्हातारी उशालाच बसून राहिली हो, जिद्दी संते फेकून आणलं मी, तरी म्हातारीने माघार नाही घेतली. पट्ट्या काय ठेवीन डोक्यावर, औषधं काय पाहिजे ते तिला तिथंच माहिती, पण माझ्या आधीच निघून गेली हो. काय पिठलं भाकरी करायची, अशी भाकरी करायची भाकरी फुगायची. भूक लागली नसती तरी मला भूक लागायची. आता भाकरी नाही फुगत, भाकरी टाकणारीच फुगायला लागली महाराज. आजोबाला मानलं बरं का, खरंच आजोबाला मिठी मारली मी. अरे या वयात आजोबाच्या हृदयातून हे शब्द म्हातारीसाठी येत असेल, काय प्रेम केलं असेल. नुसतं आजोबाने आजी बिरडताना बघितली बघा. आमच्या काही आजोबांच्या डोळ्यात त्यांना त्यांची खरंच सहचारणी आठवली. काय संघर्षात साथ दिली असेल, लय भयानक परिस्थितीत. ऐका ना आई, मी अशी आजी बी बघितली बरं का. आजीला म्हणलं आजी का डोळ्यात पाणी आलं. आजी काय म्हणती माहिती का, महाराज खरं सांगू का म्हाताऱ्याची लय आठवण आली. प्रत्येक जत्रेला गेलं तर शेवरेवड्या घेऊन यायचं. मागच्या वेळेस लंगडत लंगडत आलं, दारातच पडलं, कळलंच नाही हो. आणि जाता जाता म्हणते शेवरेवड्या आणाय गेलो तो लय ऊन झालतं. आता 1 वर्ष झाले घरात कुणालाच माहिती नाही मला शेवरेवड्या आवडतात. खरं सांगू का हे प्रेम जगाच्या निराळे गाड्या. सगळं झालं म्हणले पण शेवरेवड्या आणणार म्हातारच गेलं. आयुष्यात या गोष्टी लय महत्वाच्या.